नियमाप्रमाणे होणार अध्यक्ष कामकाज. महोदय, असं नाही चालत. तुम्ही दरवेळेला असे आरोप करणं योग्य नाहीये. आपण बसा. विरोधी पक्षनेते बसा. आपण बसा. बसा. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला संपूर्ण न्याय देणार. त्यांना न्याय द्या. संपूर्ण न्याय देणार. आपण बसा. तुमची विजयराव तब्येत ठीक नाही, जास्ती जोरात बोलू नका. त्रास होईल आम्हाला, आम्हाला त्रास होईल. तर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोट मधला कन्व्हिक्टेड आरोपी, बरोबर, तो आपल्या लोकांच्या प्रचारामध्ये कसा काय फिरू शकतो? कसा काय फिरू शकतो? देशद्रोही, याचा देखील विचार, ते तुमच्याकडे नाही, तुम्हाला बोलत नाही मी, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी वैयक्तिक कोणी काही घेऊ नये. जे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक देशभक्त म्हणून आपल्या राज्यातले पोलीस त्यांची शहादत झाली, ते शहीद झाले. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा बलिदान त्यांनी दिलं. त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हेच माझं बोलण्याचा तात्पर्य होतं. आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथं तर कोण गेले, पळाले सगळे. मराठी भाषेचा मुद्दा उचलून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याचं काम चालू आहे. आणि केसरकर, आणि लवकरच होईल. तुम्ही होते ना तेव्हा, तुम्ही तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत. लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत, त्याची माहिती देखील आपण देतोय. आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर करून घेऊ, अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो, बाबा, मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय. आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी, अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती कधी आणणार? ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय. सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत. आणि तिथं लवकरच ही वाघनखं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघनखं. आणि त्या वाघनखाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. आणि लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना ती वाघनखं दर्शनाला ठेवू. आणि जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, शालेय गणवेशचं कुठं आणलं रे? आणि कपडे चांगली क्वालिटी, रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी हे बघा, हे जुनं आहे, नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही, ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे. क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी. नाही, त्याला पाठवतो, त्याचा ड्रेस शिवून पाठवतो. आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही. तुम्ही मंत्री सक्षम आहेत,
आणि